हॅलो, नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर बघा, इकडे आम्ही बसतोय जेवण करण्यासाठी. त्याच्या पहिले तुम्हाला दाखवायचे मला या दोघी मुलींच्या मस्त्या, की या कशा कशा मस्त्या करतात आणि कसा हेवा देवा करतात ते. शिवड बाय आणि हा शिवचा ड्रेस कसा वाटतंय कमेंट करून मला नक्की सांगा. आणि समोदी पाहिजे तुम्हाला. अय समोदीदीला राग आला. मी पहिले समोदीदी बोलले नाही म्हणून राग आला आहे ना समोदीदी. काय खातात तुम्ही? केक. शिवच्या बर्थडेचा केक इकडे केलं होतं. गिलक काय आवडलं तुम्हाला? केक का गिलक आवडलं? गिलक तर काय शिव हे बघा इतका हेवा देवा येत आहे ना. आई समूला खाऊ घाल त्याच होते तिचं पण लगे मला खाऊ. अशी तर खात नाही पण लगे मला खाऊ घाल म्हणून. इकडे बघा आज काय केलं होतं जेवायला. फिक्कं वरण, गिलक, पोळ्या आणि हा शिवच्या बड्डेचा बघा केक आहे. ही पेस्ट्री आणली तिच्या पप्पानी आणि ठेचा केला आहे छान असा. आणि आज आपण करणार आहे ताईचा हेअर स्पा. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आहे ना ताई. आणि आपण त्यांचा हेअर स्पा पार्लरमध्येच करणार आहे कारण की मी अजून काही सामान वगैरे घरी आणलेलं नाही आहे. तर आपण पार्लरमध्ये करणार आहे. आणि इकडे बघा दोडकं केलं होतं. हे बाबाच्या डब्याला केलं होतं आणि तुम्हाला दाखवते आजी काय करताय. तर सगळ्यांची गडबड चालू राहते सकाळी सकाळी. वाढूनच घेतलं. तुमची देवपूजा झाली की आपल्याला जेवायला बसायचं आहे. इकडे आजी करताय बघा देवपूजा. आणि आजीने आज छान असं देवांना दह्याने नाणलाय नाही दही वगैरे लावून त्यांना आंघोळ वगैरे घातली. आणि आता ते ठेवत आहे बघा फुलं. आई तुम्हाला शिवाशीचा बड्डे कसा वाटला मग आपण घरी केलेला? छान वाटला का? आणि या ताटात काय नैवेद्य घेतला ना. तर बघा हे रात्री आम्ही गुलाबजामू केले. इकडे केलं गिलक, वरण, पोळी. देवाला सगळा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि चला तुम्हाला दाखवते आता शिवला तिच्या मामाने काय गिफ्ट आणलं होतं. ती बाहुली. ही शिवची बाहुली इकडे बसली एका कोपऱ्यात बसून दिलं बिचारीला. किती क्यूट दिसती बसल्यावर. नका बरं तरी रडा लागेल बरं. आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. राहिलेले भांडे वगैरे घासून घेतले आणि आलो होतो बघा तिघीजणी पार्लरमध्ये आल्याच नंतर लगेच ताईचा हेअर स्पा चालू केला कारण की ताईला लवकरच जायचं आहे भोकरदनला. आणि पावसा पाण्याचं पण वातावरण झालेलं आहे आणि समू पण सोबत आहे त्याच्यामुळे. तर इकडे बघा माझी बहीण करत होती ताईचा पहिले हेअर वॉश. छान असं तिने हेअर वॉश वगैरे करून घेतला. हाय कारण ताई आत्ताच झाला बघा ताईचा हेअर वॉश. आणि आता ताईला घेतलेलं आहे क्रीम वगैरे लावण्यासाठी जे आपल्याला स्पाची क्रीम वगैरे लावायची आहे. इकडे मी छान अशी क्रीम वगैरे मिक्स करून घेतली होती बाउलमध्ये तुम्हाला दाखवते बघा. तर मी छान अशी क्रीम मिक्स वगैरे केली आणि ताईचा हेअर स्पा मी चालू केला. तर मीच करणार होते ताईचा हेअर स्पा. पण आमच्या पार्लरला ताईना तर त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की त्यांना सोन्याच्या मम्मीला भेटायचं आहे आणि त्यांचं छान असं हेअर फेशियल वगैरे करून द्यायचं. त्यांची पूर्ण ट्रीटमेंट वगैरे करून द्यायची होती त्यांना. पण आपल्या ताईलाच बिलकुल टाईम नाही आहे आणि आपल्या सोनूच्या मम्मीला टाईम राहत नव्हता. पण मग मी त्यांना बोलले की ताई खूप दिवसापासून आमच्या ताई तुम्हाला बोलत आहे तर तुम्ही एकदा पार्लरमध्ये या. आणि जेव्हा पार्लरला ताईला माहीत झालं होतं की सोनूची मम्मी माझी नणंद लागते म्हणून तर तेव्हापासून त्या बोलल्या होत्या की एकदा तरी आपल्याला त्यांना बोलवायचंच आहे. तर आणलं बघा मग मी सोनूच्या मम्मीला आमच्या पार्लरमध्ये. आणि आमच्या पार्लरवाल्या ताईला पण खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि आपल्या सोनूच्या मम्मीला पण खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर छान असं तिथं हेअर स्पा वगैरे झाला. आणि ताईला स्टीम वगैरे द्यायची होती पण लाईटच गेली. किती वेळ आम्ही तिथं लाईटीची वाट पाहत बसलो पण लाईट काही आली नाही अक्षरशः. मग आम्ही तसेच केस वगैरे वॉश करून घेतले. म्हणलं घरी गेल्याच्यानंतर त्यांचे ड्राय वगैरे करून घेऊ, स्ट्रेटनिंग करून देऊ कारण की स्ट्रेटनिंग मशीन आणि हेअर ड्राय माझ्याकडे होतं. त्यामुळे ताईला बोलले की आपण घरी गेल्याच्यानंतर करून घेऊ. घरी आल्याच्या नंतर पण किती वेळ आम्ही लाईटीची वाट बघितली पण लाईट वगैरे काही आलीच नाही. मग ताईला हेअर ड्राय करायचेच राहिले होते त्यांचे केस. तर ताईने तसेच ओर वगैरे बांधून घेतले आणि ताईचा जायचा पण टाईम झाला होता. तर इकडे छान असं ताईंना कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यांना सांगत होते की आता कशी काळजी घ्यायची केसांची कशी नाही तेच मी त्यांना सांगत होते कारण की त्यांचा आत्ताच हेअर स्पा वगैरे झालेला आहे आणि हेअर ड्राय पण नाही झाले आणि आपली स्ट्रेटनिंग पण नाही झाली.
तर माझी खूप इच्छा होती त्यांची केस स्ट्रेटनिंग वगैरे करून द्यायची, पण लाईटच नव्हती. तर आम्ही खूप गुंतून पडलो होतो लाईटीमुळे. त्यानंतर आम्ही आमच्या घरापासूनच रिक्षा त्यांना बुक केली आणि ते आता मोठ्या बस स्टँडला चालले बघा. काल ताईनं त्यांना वाटे लावून दुसऱ्या दिवशी आम्ही पण लवकर काम आवरून आम्ही पण निघालो. चाललो बघा माझ्या मम्मीला भेटायला, माझ्या मायराला. तू पण चालली ना? मामाच्या घरी चाललो. मामाच्या बाळ नाही घेतलं तुझं सोबत. तिचं म्हणणं होतं तिच्या मामाने गिफ्ट दिलेलं बाळ सोबत घ्या. आता एवढं बाळ कुठे घेऊन जाऊ बसमध्ये? आणि हे का कमी बाळ आहे का छोटं? हां, हे तर त्याच्यापेक्षा नाटक करतं. याला सांभाळा का त्या बाळाला सांभाळा? इकडं बघ, असं नाही. इकडं काय असेल तुला? तू सांभाळायचा विषय झाला म्हणून का? मावशी गेट चांगलं लावून घ्या. आणि आज माझ्या बहिणीला पण आम्हाला नेऊन सोडायचं आहे, तर ती चालली आता तिच्या घरी. चल म्हणतो नेऊन सोडतो मला आजीकडे आता. तर चला बघत राहा. हा पुढा सांगून टाकली. चलो म्हण मामाच्या घरी. बाय बाय बाय. बाय कर ना. बाय कर ना शिव. काढला म्हणून बाय कर. बाय म्हणजे बाय बाय कर. बाय हां बाय करती ग. आणि शिवनी तिच्या दादाला आणि दीदीला केलं बघा बाय, कारण की ते शिवच्या खूप जवळ आहे आणि शिवला ना सकाळ ते संध्याकाळ तेच सांभाळता बरं. आणि त्यांच्याच घरी बसलेली राहते ती एनी टाईम. तर आम्ही चलो आता बस स्टँडवर आणि बघा बॅगी टाकलेल्या आहे मागे आणि आता बसलेलो रिक्षामध्ये. इकडे बसमध्ये बसल्यानंतर शिव आणि मी एका दोन सीटावर होतो आणि तिकडे आजी आणि माझी बहीण 2 सीटावर होत्या. तर शिवनी सुद्धा तिचं सीट पकडलेलं होतं. आणि तुम्हाला बघायचं का शिव रिक्षामध्ये बसल्यानंतर स्वतःच्या मनाने कशी पकडते. तर बघा इकडे आता कोणाला विश्वास येणार नाही, पण हेच खरं आहे आणि हेच सत्य आहे. शिव बसल्या लगेच रिक्षाला पकडती. आपण सोड म्हणलं तरी पण बिलकुल सोडत नाही. एवढी पॅक धरून बसली ती. मी सोडत होते तिच्या हात तरी पण ती सोडत नव्हती बिलकुल. 12 महिने झाले तुला. एवढे मोठे वाट झाले राहिली. सोड ना. बाई पडली गिडली तर काय करशील मग? मम्मा हा चलो आम्ही मामाच घर चाललो का काय? लयच खुश आहे तू मामाच घर चाललीस ना. जायचंय का? जायची तू मम्मी तिकडे जायची का? पप्पाकडे जायचं तुला का मामाकडे जायचं? बोल ना बाई. डिस्टर्ब नको करू सध्या. आणि तिथून आलं बघा माझे 2 भाऊ आम्हाला घेण्यासाठी. सगळे आम्ही अजून उभेच होतो, तर मॅडमनी पहिलेच तिचं सीट इकडे बुक करून घेतलं मामाच्या समोर बसून. शिवच्या जास्त फेवरेट म्हणलं तर हाच मामा आहे, कारण की तिला हा मामा खूप आवडतो. आणि आपण काय बोलतोय शिवला एक ना एक शब्द कळतो, एवढा कळतो ना खूप. तिला म्हणलं मामाच्या घरी जायचं तर म्हणती जेवढा मला गाडीचा प्रवास आवडतो तेवढा शिवला पण आवडतो बघा. आणि माझ्या शिवच्या भरपूर गोष्टी मिळत्या जुळत्या आहे. तर तुम्हाला असे शिवांशीचे दररोज नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज आपले ब्लॉग बघत जा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.